माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संपलंच म्हणजे 100 रुपये किती वेळ बरोबर 11 ते 12 पर्यंत 12ला संपलं. आणि वारा आणि पाऊस एकदम त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येईल. इतका जोराचा वारा की आम्हाला उभा राहायला सुद्धा येईल नाही. एवढं कसं झाकणार तेच ओढतो सर आम्ही किती माल असं याला 20 टन बसतं सर. एकऱ्याला 20 टन पडतं ते साईजनुसार. आणि मग पुन्हा ह्याचं शॉर्टेशन होतं त्याची पण आता मशीन आली आहे. आणि आता त्यात हे पाणी पडलं की ते काळं खराब झालं. मला ज्यावेळेला ही माहिती कळाली की परवाला अतिवृष्टी किंवा अवकाळी म्हणून आणि वारं ज्या पद्धतीने वाहिलं त्यामध्ये इथल्या बागेचं मोठं नुकसान झालं आणि फळपिकाचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळे मी म्हटलं जरा आपण इथे शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. झालेल्या नुकसानाच्या बद्दल शासकीय यंत्रणा जागृत करून पंचनामे करणं, शासनाच्या निर्णयाप्रमाणे आमच्या बागायतदाराला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळणं आणि त्याचं झालेलं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सरकार दरबारी या सगळ्यातली माहितीसुद्धा देणं आणि शासन निर्णयामध्ये अजून काय मदत करता येऊ शकेल या सगळ्यासाठी मी स्वतः जे बागेत आलो, आमचे शिरसाट शेतकरी आहेत त्यांना भेटलो आहे आणि त्याचा बेदाणा जिथे सुकवला जातो त्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली आहे आणि कृषी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दल मी अवगत करेन. मला आता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 400च्या वर शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा अवकाळी आणि वादळी वाराच होता असं म्हणता येईल. कारण 30-40 मिनटामध्ये पूर्ण शेत झोपलं आहे, बाग झोपली आहे आणि त्या ठिकाणी असलेला पूर्ण माल जे आहे फळपीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि आपण बघितलं तर लक्षात असेल की एका विशिष्ट भागातच ते झालेलं आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या ह्या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल. शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरीसुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील. मला असं वाटतं की संबंधित विभागाशी मी नक्की बोलेन आणि हे तर खरंच आहे झालेलं नुकसान हे खूप मोठं आहे. आत्ताची परिस्थिती ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती जगातसुद्धा आपण पाहतो आहोत त्या सगळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या अशा निसर्गाच्या एका अर्थाने मी असं म्हणेन निसर्गाचा जो लहरीपणा आहे किंवा त्याच्यातनं आलेलं जे नुकसान आहे यात अजूनही शेतकरी आमचा प्रचंड मेहनत करून जे काम करतो आहे. जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी पाण्याच्या किंवा सिंचनाच्या दुर्भिक्षाचा विषय असतानासुद्धा ज्या पद्धतीने हे फळबाग उभी केली आहे तर जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याबद्दलच मी कृषी मंत्री. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.